नमस्कार. आपला भारत किती वेगवेगळ्या ज्ञातीमध्ये, वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये अगदी भरपूर हे आहे, आपल्या भरलेला आहे. मी वाटलेला म्हणणार नाही, भरलेला आहे. आता कालच मी म्हटलं, नोवारेने ब्राह्मणामध्ये ब्राह्मण लोकच जास्त कमाई करतात म्हणून त्या लोकांनी आपल्यावर बंदी घातली. हे म्हटल्यावर मी सहज असं, मला माझे वडील जेव्हा आम्हाला ब्राह्मणांच्याबद्दल, आमच्या GSBबद्दल जेव्हा सांगायचे, ते मला थोडंसं आठवलं, म्हणून मी थोडंसं इंट्रोडक्शन देते. सारस्वत ब्राह्मण आमच्या ज्ञातीला मध्ये 2 प्रकार पडतात. त्याच्यामध्ये सुद्धा गौड, काही लोक गौड सारस्वत, काही लोक सारस्वत असं हे करतात. पुन्हा त्याच्यामध्ये पण 4 आमच्याकडे मठ आहेत. काशी मठ, कवळे मठ, गोकर्ण मठ आणि पेजावर मठ. आमच्या ज्ञातीला स्वामी म्हणजे गुरु असतो, आम्ही त्यांना स्वामी म्हणतो. आणि प्रत्येक 4ही मठांना स्वामी आहेत आणि छान मोठे मोठे वास्तूसुद्धा छान बांधलेले आहेत. मुलांना मौजी बंधन करणं, मुलींची लग्नाला मदत करणं वगैरे खूप कार्य आमच्या समाजातून केलं जातं. मुळात शिक्षणासाठी तर कधीही आमचा समाज सरकारपेक्षाही समाजातल्याच लोकांकडून मदत घेऊन शिक्षणाला हे करतं. मग ज्या फॅसिलिटी गव्हर्नमेंटच्या आहेत, ज्या उपलब्ध आहे लोन घेऊन वगैरे, त्या आम्ही घेतो, त्याबद्दल नाही. पण आमचा समाज, आमच्या समाजातले, तर मी स्वतः सांगितलं की मला कुर्ला, चेंबूर, घाटकोपर ह्या इथून मिळत होतं स्कॉलरशिप दर वर्षाला. आणि त्यावेळेला आम्हाला कंपल्सरी सांगायचे की ज्याला हे दिलं जाईल स्कॉलरशिप असेल तर त्याच पाल्याने येऊन ते स्कॉलरशिपचं पैसे घेऊन घ्यायला पाहिजे. हल्ली मी आमच्या इथे बघितलं, बरेच जण पालकच जातात, पण पाल्याने आल्यावर आणि पाल्यानं हे आम्हाला सांगितलं जायचं. माझ्या तरी मनावर बिंबलं गेलं की समाजातलं कोणतरी माझ्या भल्यासाठी, जो फक्त माझ्या ज्ञातीतला आहे म्हणून मला मदत करतोय, तर ज्यावेळेला तुम्ही सबळ व्हाल त्यावेळेला तुम्ही तुमच्या बंधूंना, ज्ञाती बंधूंना मदत करा, असं मला सांगितलं. आणि मी त्यावेळेला खूप लहान होती, मला वाटतं मी 10वीपर्यंत घेतलं. 10वीनंतर मी नाही घेतलं. 11वी 12वीचं मला आठवत नाही, 10वीपर्यंत मी घेतलं. नंतर मला लवकर नोकरी लागली, त्यामुळे नाही घ्यावी लागली. पण मला जितकं आठवतंय ते मला इतकं मनात मी घेतलं आहे ना, की दरवर्षी मी फुल न फुलाची पाकळी म्हणून आमच्या GSB सभेला एज्युकेशन फंड म्हणून मी पण स्वतः देते. कारण मी कोणाच्या तरी पैशाने शिकले, तर माझे सुद्धा ज्ञातीबंधू पैशातून शिकावेत. मला वाटतं असं जर प्रत्येक ज्ञातीने आपल्या लोकांना मदत केली, कारण प्रत्येक ज्ञातीत खूप धनाढ्य लोक आहेत, खूप धनाढ्य लोक आहेत. आमच्या ज्ञातीत पण आहेत, प्रश्नच नाहीत. चे फ्रँचाईज सगळीकडे आता येता तुम्हाला दिसत असतील. तर पण सरकारकडे आम्ही हात पसरण्यापेक्षा सरकारला मदतीचा हात आमच्या समाजाकडून खूप दिला जातो. मला वाटतं की एक छान समाज, अतिशय सुदृढ समाज आणि सुशिक्षित, आणि आम्हाला लहानपणापासून सांगितलं जायचं सरस्वतीची आणि लक्ष्मीची दोघांचीही वरदहस्त आहे. आणि पहिल्यापासूनच शिकवल्यामुळे आहेत, आपले आपल्याला जेवढं आहे तेवढ्यामध्ये आनंदी राहायचं शिकवल्यामुळे, चादर पसरून हे करायचं, चादर जेवढी मोठी तेवढेच पाय पसरायची ही सवय असल्यामुळे आहे त्या परिस्थितीत खूप खुश. त्यातूनही 4 कोणाला द्यायची वृत्ती अशी आमच्या समाजात भरपूर लोकांकडे तुम्हाला दिसेल. असा छान समाज बऱ्याच ठिकाणी आहे.
बऱ्याच लोकांमध्ये असेल, त्यांच्या लोकांना त्यांना माहीत असेल. माझ्या समाजाचं मी सांगितलं, तुम्ही तुमच्या समाजाचं पण सांगा. आपला हा मोठेपणा, हा समंजसपणा, हा सुजाण नागरिकत्व सगळ्यांना कळलं पाहिजे असं मला वाटतं. आपण मला ऐकताय ह्याबद्दल मी खूप आभारी आहे.